चला मैत्रिणींनो, आज दीप अमावस्या आहे म्हणून आपण सर्व दिवे घासून घ्यायचे स्वच्छ. आमच्याकडे झाडू आणि टोपली पण धुतात. का धुतात ते मला माहीत नाही, पण धुतात. मी पण धुतलेली झाडू आणि टोपली. जर तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आता आपण रांगोळी काढून घ्यायची. आमची आई धुवायची म्हणून मी पण टोपली आणि झाडू धुतलेला आहे. त्याचं काय महत्त्व आहे हे मला काही माहीत नाही. नक्की कमेंट करून सांगा कशासाठी धुतात तर. ह्यात आपण छानपैकी पाटाच्या अवतीभोवती जशी काढता येईल तशी आपण व्यवस्थित रांगोळी काढून घ्यायची. दीप अमावस्या म्हटली का घरातले जेवढे दिवे असतात आपण लावतो डेली ते ठेवलेले. आज दीप अमावस्याला आपण मग ते सर्व दिवे लावायचे. ही आपली रांगोळी रेडी झाली आहे आणि आपले दिवे पण स्वच्छ घासून आणलेले आहेत मी. आता आपण त्यांच्यात वाता टाकूया. आता पहिले आपण देवाची पूजा करून घेऊया आणि देवाजवळ दीप प्रज्वलित करून घेऊया. आता आपण देवाची पूजा करून घेतलेली आहे. आता आपण सर्व दिवे लावूया. अगोदर आपण सर्व दिव्यांची पूजा करून घ्यायची हळद कुंकूने. आता आपण सर्व दिवे प्रज्वलित करून घ्यायचे. दीप अमावस्याला दिवे लावणे म्हणजे अंधार दूर करून प्रकाश, ज्ञान, सकारात्मतेचं प्रतीक आपल्या घरात सुख समृद्धी यावी याच्यासाठी आपण दीप अमावस्याला सर्व दिवे लावतो. ही संस्कृती आहे जी आपण जपतोय आणि ती संस्कृती जपली पाहिजे. चटका लागला मला दिवा लावताना. आता आपले सर्व दिवे लावून झालेले आहेत. आपल्या घरात सुख समृद्धी नांदली पाहिजे हीच इच्छा असते, म्हणून दीप अमावस्याला आपण दिवे लावतो. आता आपण सर्व दिव्यांना फुलं वाहून घ्यायचे. दीप अमावस्या म्हटली का अमावस्याच्या दिवशी अंधाऱ्या रात्री दिवे प्रज्वलित करून अंधार दूर करण्यासाठी आपण दिवे लावतो, म्हणून बहुतेक आपण तिला दीप अमावस्या बोलतो. तर आपण दिव्याची आणि देवाची पूजा करून घ्यायची. कापूर जाळलाय मी. या अग्नीला आपण आता प्रार्थना करायची की आपल्या घरात सुख समृद्धी नांदू दे. आपल्या हिंदू धर्मात दीप अमावस्याचं खूप महत्त्व आहे, म्हणून आपली संस्कृती जपून आपणही दिवे लावले पाहिजे आपल्या घरात, जेणेकरून आपल्या घरात सुख समृद्धी नांदते. हे माझे सर्व दिवे प्रज्वलित करून झाले. आवडल्यास लाईक करा, शेअर